राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या चॅनलवर मला वाटतं एक 5-6 महिने झाले असते आपण एका पुनर्जन्माची घटना सांगितली ती बघा. संगमनेर आणि तिथलं बोटा, संगमनेर तालुक्यातलं, जिल्हा अहिल्यानगर, त्या ठिकाणचं बोटा या गावातली ती महिला माऊली मृत्यूनंतर साधारण 70व्या वर्षी त्या माऊलीचं निधन झालं. तर ती कर्नाटकात जन्माला आलेली आहे आणि ते विषय आपण हँडल केला होता. इच्छा होतीच मनात की त्या महिलेचा पती, अजून त्यांचं हॉटेल तिथं बोटा, गेलो बा त्यांच्याकडं. आम्ही एक जोडीदार होता अजून सबस्क्रायबर आपला, गेलो पाठीमागं बऱ्याच गोष्टी हँडल करून आलो आहे मी त्यांच्याकडं. आता थंबनेलमध्ये बघा त्यांच्यात माझा फोटो एकत्र येत. हां, सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी मुलाखतीला चक्क नकार दिला आणि त्यांचं बरोबर याचं कारण तुम्हाला चर्चा अशी किती करा, बोला तुम्ही, बोलले. आणि त्यांचं का बरोबर आहे याला आपली त्याचा कायदा आणि सुव्यवस्था कारणीभूत आहे. तुम्हाला सांगतो, पाठीमागं ते 1-2 चॅनलवाल्याला त्यांनी दिल्या मुलाखती, त्या चॅनलवाल्याने टाकल्या, त्याला 4-4, 5-5 लाख फी मिळाली. पार हा विषय अमेरिकेपर्यंत गेला आहे. तिथलचे काही शास्त्रज्ञ की सगळं बघायला तिथं गेले. ती काय होतं, असा इश्यू झाला, असं हे झालं की त्या दोन्ही कुटुंबाला लय त्रास होतो. खरी गोष्ट आहे, मानसिक त्रास होतो. बरं, देणं नाही घेणं ना, झालं ते झाले, खरंच आहे. वयस्कर 82 वर्ष वय त्यांचं, आता होत नाही, पण करतात आपलं हॉटेलचं. ते भजी बिजी बंद केली त्यांनी आता. ते चहा आणि चिवडा बिवडा असं द्यायचं. त्यांना इतका त्रास झाला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी त्यांना सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा आहे, त्याच्यामुळं तुम्ही हे अंधश्रद्धा पसरू नका. कायद्याच्या दृष्टीने ते बरोबर आहे. पण जे हाय दिसतंय त्यांच्या चर्चेतून काय विषय आतला काळात ते तुम्हाला सांगणं म्हणलं, सांगावं काय विषय. डोळे भेट तर झालीच होती, त्या स्टोरीत आपण सांगितलेलं आहे. ती जी त्यांची पत्नी वारली, ती पत्नी तिकडे जन्माला आली. नंतर यांना स्वप्नात येऊन सांगितलं की मी या ठिकाणी जन्माला आले, आणि तिथून ते हे गेले सगळे. ते पाहिलं, त्यांना सगळा विषय समजून, रडत असलेली मुलगी 1 वर्षाची होती त्यावेळेस. ते ह्या आजोबांच्या डोळ्यात पाहिलं, त्याला त्या नवरा बायकोची डोळे भेट झाली. ह्यांच्या डोळ्यातून पाणी आलं, ती पोरगी रडायची थांबली. असा विषय होता. तो काळामागं काळ निघून गेला. आत्ता गेल्या महिन्यात त्या मुलीचा 4 वर्ष झाली 4था वाढदिवस होता. तर ते कुटुंब चांगलं आहे, ते कुटुंब कर्नाटकचं. ते काय म्हणलं की आमची आतून मनातून खात्री पटली या की ही जन्माला आली म्हणून, पण आम्ही काय करू, हा 4था वाढदिवस आपल्या महाराष्ट्रात येऊन संगमनेरला बोटा या गावी साजरा करू. म्हणले एकदम नंबर. हे आजोबांनी काय केलं, म्हणले काही अडचण नाही, येऊन द्या. 1,30,000 रुपये खर्च केला त्यांनी, ध्यानात ठेवा. 4 वर्षाची मुलगी म्हणले चालायला लागली आता चांगली. हां, त्यांचा त्या माऊलीचा फोटोसुद्धा तिथं हॉटेलमध्ये आम्ही बघितला. इथं आल्यानंतर त्या मुलीनी ते देवाच्या देवार घरात, आपण म्हणतो देवघर, तिथे गेली. हा, जुन्या तिच्या जुनी पिटी संदूक ती बघायची, उघडायला बघितलं, उघडलं. जुनं साडा असतं, जुनी माणसं म्हणजे 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी लग्न झालं असं साधारण. आता आजोबांचंच वय 82 आहे. 5-6 वर्ष, 10 वर्ष बायकोचं कमी धरून चला, 70-72 म्हणजे असं आहेच ना. ते वस्तू बघितल्या, त्यातले देव बघितले, स्वतःच्या ज्या वस्तू होत्या सगळ्यांना ध्यान होतं आणि एकदम रिलॅक्स. हा, म्हणजे हे काय प्रकार आहे. आता बरीच स्टोरी सांगण्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो. देवालाच न मानणार लोक आहेत समाजात, देवच नाही मानतात. हा हा, मी सुद्धा फार पूर्वी नास्तिक होतो. मला खात्री पटली हाय, पण देवाला बिवळत नाही. हो, मन यज्ञ 25,000चा यज्ञ करून तर अजिबातच नाही देव भेटणार. देव कुठे आहे मला माहिती. तुम्ही फक्त दिवाळीपर्यंत थांबा, मी तुम्हाला देवाची अनुभूती आणण्याचा प्रयत्न करतो आणि कॅमेरा टिपून दाखवतो. तुम्ही सांगा देव आहे का नाही. तर तुम्हाला ती जी क्रिया आहे किंवा तुम्ही विचार करू शकता आहे का नाही. नास्तिकातल्या नास्तिकाने जॉईंट व्हा,
नास्तिकाला सुद्धा मी सांगणार की हायच म्हणायला लावणार, तुम्हाला सांग त्याचं असं. पण तो मंदिरात नाही राहिला सध्या, ध्यानात ठेवा, कारण पाप भयंकर वाढले, लय पाप वाढले, अति पाप झाले. हा, आता पुण्यातली घटना बघा, ती कन्नडी माणूस आहे, कन्नडी नाही, ती तामिळनाडू तिकडचं येंडाप्पा का सोंडाप्पा काहीतरी कुत्रीवर अत्याचार केल्यात, कुत्रीवर म्हणजे मादी कुत्रा त्याच्यावर. हा, त्याच्यामुळं तो देव मोकळा आहे का असल्या नीच आपल्यासारख्या लोकांच्या थांबायला, ते वाईट झाले सगळं. हा, होऊन द्या. आता ही जी मुलगीने तिथे गेला, ₹1.25 लाख मात्र खर्च केला, सगळ्यांना जेवण खावण घातलं. हा, सगळे व्यवस्थित वाढदिवस साजरा केला, यांचं समाधान, त्यांची बी तब्येत आता ही झाली, साथ देत नाही. परत ती मुलगी गेली. भविष्य काळात आता ती कन्नडी माणसाच्या घरात जाऊन त्यांना किती त्रास झाला असेल, तिथं डायरेक्ट जाऊन ते बोलून देणार नाही, मुलाखती घेऊन देणार, काहीच घेऊन देणार, हे आम्हाला कळतंय. पण तिथं जाऊन आपल्या म्हणजे काय काय हाय फाय मोठी माणसं ज्याला म्हणतो आपण, राजकीय दृष्ट्या काय, ती सुद्धा आपल्या संपर्कात आहेत. त्यांच्या मदतीने कुठेतरी तुमच्यापर्यंत त्या मुलीचा विषय आणण्याचा माझा 100% प्रयत्न राहील, ध्यानात ठेवा. तिथं हा पण पुनर्जन्म आहेच आणि ते सत्याचे, हेच घटनेतून ते हे प्रूफ आहे. हा, ध्यानात ठेवा. पुनर्जन्म आहे, तुम्हाला देवाचा अस्तित्व मान्य करावं लागेल, पाप पुण्याचं अस्तित्व मानावं, दानवाचं अस्तित्व मानावं लागेल, जिवंत माणूस येत असते बुद्ध बी त्याचा अस्तित्व मान्य करावं लागेल. ह्या सगळा सायन्सचा भाग, इथं सायन्स डोकं चलत नाही काय त्यानं. ते मग अमेरिकेचं पथक आलं डायरेक्ट, त्यांनी स्टडी केलं, उत्तरच नाही सापडत. तिथं आपल्यापेक्षा किती ॲडव्हान्स आहे अमेरिकन टेक्नॉलॉजी, नाही उत्तर सापडत. पुनर्जन्म हा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला आता चालेल ना, हिंदू मुस्लिम, खालची जात वरची जात, हा अस्पृश्य तो लय पुजारी, तिथं काय सगळी सारखी आहेत, ध्यानात ठेवा. देवाच्या दारात सगळी सारखी आहेत. हे आपलं माणसांचं झालं, कोणाचं बागतं सगळं, नोटा बिटा, कोणाचं निवडून यायचं सगळं होतं त्याचं. पण हिंदू मुस्लिमाच्या घरी झाला मला आलेला आहे, मुस्लिम आता हिंदूच्या अशी सुद्धा उदाहरणं राजस्थानमध्ये आहेत. ही अशीच आहे सत्य घटनेची. तुम्ही कधी डीपमध्ये कधी ह्या पुनर्जन्माचं हे करा. हा, एक केस तर अशी की साक्षात इंदिरा गांधी पंतप्रधान असून त्यांनी रिसर्च म्हणजे कमिटी लावली होती, त्यांनी असं सांगितलं की बरोबर आहे, हे पुनर्जन्म आहेच. इथं सायन्स फेल आहे हो, हा विषय येतो. जिथं सायन्स फेल आहे ना, तिथं आध्यात्मिक आणि दैवी मार्ग चालू होतो, असा विषय. त्याच्यामुळं ह्या घटनेचा मुळाशी जाऊन एकदा कर्नाटकमध्ये जाऊन सुद्धा आपल्याला कार्यक्रम 100% तिथं राबवायचा आहे. सगळी माहिती तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन. पण त्या मुलीचा 4था वाढदिवस हा बोटाला साजरा झाला. आजोबा पण थकलेत आता, आणि बघू भविष्यात काय होतंय काय नाही, तुमच्यापर्यंत आणण्याचा 100% माझा प्रयत्न राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते झाल्या, मी दुसरा एक विषय हाताळला होता, ते म्हणजे निलवंतीच्या संदर्भात एका माणसाला भेट घ्यायला गेलो. ते झालं नाही, परत एकदा जाणार आहे. मला माहिती आहे कुठं नेमकं, म्हणजे मी माझं कसं आहे तुम्हाला सांगतो, माझं डोळं सगळं तुम्ही आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात माझा माणूस फोन असतात, सगळं ओके चालतंय. कुठं काय आतलं काय तुम्हाला असं काय सोशल मीडिया नाही सांगतात गोष्टी, असं पण आहे त्याच्यात. पण जेवढं योग्य आहे, चांगलं आहे आणि कायद्या धरून आहे तिथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवतो, असा विषय आहे. रामकृष्ण हरी माऊली.